आता आपण महाबळेश्वरचं दर्शन घेतलं, अति महाबळेश्वरचं घेतलं, नरसिंहाचं घेतलं, पंचगंगा जिथून उगम होती तिथून दर्शन घेतलं. आता आपण घेणार आहोत कृष्णाई टेम्पलचं दर्शन. आणि कृष्णाई मंदिर आता समोरच आहे, आपण बघू शकता. या ठिकाणी दाखवतो आपल्याला. आता हे कृष्णाई मंदिर असं आहे, त्याचा इतिहास आहे. कृष्णाई मंदिर हे महाबळेश्वरच्या अगदी समोरच्या बाजूला एक 300 मीटरवरती आहे. समोरून चालत जायचं, तिथं गाडी जिथं पार्किंगला तिथंच ठेवायची आणि सरळ मंदिराकडे चालत यायचं. आपल्याला आता मंदिर दिसेल. मंदिरात गेल्यानंतर मंदिराच्या बाहेरून जो देखावा दिसतो ते बघण्यासारखं आहे, मंदिरही बघण्यासारखं आहे. आपल्याला तेही दाखवतोय. हे कृष्णाई टेम्पलकडे जाणारी वाट आहे. आणि महाबळेश्वरच्या तिथं आज सगळे मंदिर आहेत. सिद्धेश्वरचंही मंदिर आहे त्या शेजारी, मोठं मंदिर आहे, तिथेही दर्शन घ्या तुम्ही. आणि त्याच पुढं 300 मीटरवरतीच कृष्णाई टेम्पल आहे. त्या कृष्णाई टेम्पलचंही दर्शन घ्या. कृष्णाई टेम्पल एकदम जुनं हेमाडपंथी टेम्पल आहे, आपण त्याचंही दर्शन घेऊया. हे बघू शकता आपण दृश्य, हे कृष्णाई टेम्पल आहे. या ठिकाणी इकडं स्ट्रॉबेरीची शेती आहे. हे बघू शकताय कृष्णाई टेम्पल, हेमाडपंथी टेम्पल आहे. मस्त असं हे टेम्पल आहे. हे आपण बघू शकताय, हे कृष्णाई टेम्पल आहे. आणि हे त्याच्या पुढून जो नजारा आहे आपण बघू शकताय, एकदम मस्त असं दृश्य आहे. सूर्यनारायणची किरण डायरेक्ट कृष्णाई टेम्पलवरती येतात. आपण हे नंदी महाराज बघू शकता. या ठिकाणी गायमुख आहे. आपण आता कृष्णाई टेम्पलकडे चाललो आहे. सगळं जुनं, एकदम जुनं मंदिर आहे हे बघू शकता आपण. हे कृष्णाई टेम्पल, आपण कृष्णाई टेम्पल बघू शकताय. आत मध्ये आल्यानंतर महादेवी पिंड आहे. नम पार्वती पदे शिव हर 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 महादेव. एकदम जुनं असं हे टेम्पल, हेमाडपंथी टेम्पल आहे, आपण बघू शकताय. आणि आपणही दर्शन घ्या. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नंतर भेटूया आपण. धन्यवाद.